ना आहे ना लक्षात, अभंग लक्षात राहिले पाहिजे, नाहीतर आमच्या लक्षात विनोद राहतो फक्त कीर्तनातला. अभंग कुठला होता ते नाही सांगता येत पटकन दुसऱ्या दिवशी सुद्धा. त्यामुळे दृष्टांत हा सिद्धांत पक्का व्हावा याकरता असतो कीर्तनात. आपण काय करतो, दृष्टांत घरी घेऊन जातो आणि सिद्धांत इथंच राहतो. त्यामुळे उदाहरणाकरता विनोद, कीर्तन म्हणजे विनोद नाहीये. कीर्तनामध्ये लोणच्यापुरता विनोद असावा, नाहीतर मग लोणच्याचं जेवण आपण करतो का कधी? नाही ना. जेवणात जसं लोणचं आहे तसं कीर्तनामध्ये एक अगदीच ठराविक पद्धतीने थोडक्यात विनोद निर्मिती असावी या मताची मी माझे गुरुजन. त्यामुळे आपण सगळे अतिशय शांततेने कीर्तन श्रवण कराल याची मला खात्री आहे. सर्वांगाचे कान करून आपण कीर्तन करूया. कीर्तन माझ्या एकटीचं नाही. तुम्ही म्हणाल मग बोलवलंय कशाला तुम्हाला? कीर्तन आपण सगळ्यांनी मिळून करायचं. कोपरगावकर आपण तयार आहात का? आजचं कीर्तन मी एकटी करणार नाही, आपण सगळे मिळून करूया. वक्ता वक्तानो हे श्रोते विण. तुमची उपस्थिती नसेल तर आमचं काय अर्थ आहे, काय उपयोग आहे? ही मंडळी नसतील तर मी एकटी काय करणार? त्यामुळे वक्ता वक्तानो हे श्रोते विण, श्रोत्यांचा अधिकार खूप मोठा आहे. आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा आई भगवतीच्या चरणावर समर्पित करायची. आणि हे अधिष्ठान ही ग्रामदेवता आहे. स्थलदेवता, कालदेवता, ग्रामदेवता, जलदेवता, प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवतेचं काही विशिष्ट आगळं वेगळं स्थान आहे. आणि या सगळ्याचा परिचय आम्हाला कोणी करून दिला हो? आम्हाला या सगळ्याचा परिचय आमच्या संतांनी करून दिला. म्हणून आजचा अभंग संतांचा, ब्रह्मपदाला पोहोचलेल्या संतांना वंदन करणारा, संतांच्या सहवासाचा, संतांच्या सानिध्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम नामदेव महाराज आजच्या अभंगात सांगतायत. किंबहुना परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झालेले संत, ब्रह्म आणि संत एकच कसे आहेत हे सांगणारा हा अभंग आहे. किंबहुना त्यांच्या सहवासामध्ये जाण्याकरता प्रापंचिक मनुष्यांनी काय करायचं याचा विचार आपण आज करायचा. कारण या संतांनी आम्हाला आमच्या देवाला जवळ केलं बरं का. देवापेक्षा सुद्धा देव बघायचंय तर कुणाच्या पायाशी जावं लागेल? संतांच्या पायाशी जावं लागेल. देवर्षी नारद भक्तीचे आचार्य होते. पुराणांमध्ये नारदांच्या अनेक कथा आहेत. भगवत प्राप्ती करता नारदांनी अनेकांना मार्ग दाखवला. असा तसा देव भेटला नाही, देवी भेटली नाही, प्रगट झाली नाही कुणाच्या समोर. संतांच्या चरणावर जावं, संत आम्हाला वाट दाखवतील, ती वाट आम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल. म्हणून निष्ठेने संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं आणि त्यामध्ये मनामध्ये किंतु परंतु शंका न आणता हे सगळं करायचं. आम्ही मुलखाचे संशयी माणसं आहे, प्रापंचिक आहोत, पण देवीचे उपास केल्यानंतर काय मिळेल? अमुक 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 नवस सायास केल्यानंतर मग काय मिळेल? माझं म्हणणं पूर्ण करेल का देवी? हे सगळं आमच्या आधी मनात येतं. परवा एकाने मला विचारलं, ताई 16 सोमवार केले, रोज दर सोमवारी शंकराला 108 बेलपत्र वाहिली, शंकर काही केल्या पावेनाच म्हणले तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? अहो, आमची उपासना, आमचं अध्यात्म हे देवाला बदलण्याकरता आहे की आपल्याला बदलण्याकरता आहे? स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता की नाही? आम्ही अध्यात्म करतो नाही असं नाही. आपण सगळी मंडळी देवावर प्रेम करता, आई जगदंबेसाठी इथे आपण आलात. कीर्तनावर प्रेम करता म्हणून आपण आलात. आपण भक्ती करतो असं नाही, पण त्या भक्तीमधून जे फळ मिळायला पाहिजे ते फळ आम्हाला मिळत नाही. मग भक्तीचं फळ कसं मिळेल? भक्ती करतो आम्ही, पण भक्तीतनं काय मिळेल, कसं फळ मिळेल हे सगळे सांगणारे आम्हाला संत मांदियाळी आहे. म्हणून महाराष्ट्राची संस्कृती, कालचा महाराष्ट्र दिन झालाय, कामगार दिवस होता आणि महाराष्ट्राचा गौरव दिवस कालचा, महाराष्ट्र दिनाची आठवण होती कालची. पण या महाराष्ट्राने आम्हाला संतांच्या भूमीचा दर्शन घडवून दिलं. कारण सकल संत बघा तुम्ही जास्त महाराष्ट्रामध्ये. आमची आळंदी, आमचं देहू तुकोबरायांचं, ज्ञानोबांची आळंदी, पंढरपूर, पांडुरंग परमात्मा, महाराष्ट्रातच त्याला उभं राहावं असं वाटलं 28 युगांपासून तिष्ठत विटेवर. अशी सुंदर भूमी आम्ही स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे. आणि या भूमीमध्ये संतांच्या विचारांचं पोषण आणि सिंचन झालंय, म्हणून आम्ही इथे सुखाने समाधानाने कीर्तन श्रवण करू शकतो. या देवदेवतांची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. नाहीतर त्या लक्ष्मी मातेचं खरं वैभव, ती लक्ष्मी माता भगवान शेषशाही असलेल्या भगवान आदि पुरुष विष्णू नारायणांच्या पायाशी ती बसलेली आहे, पादसंवाहन करतीये. आम्हाला कळावं लागेल ती लक्ष्मी ज्यांच्या पायाशी बसलीये ते भगवंत आमच्यापासून दूर असता कामा नयेत. कारण भगवंताला जवळ करूया, लक्ष्मी आपोआप आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा सांगते, लक्ष्मी म्हटलं की आपल्याला पैसा एवढंच कळतं, म्हणून आपण लहान मुलाला सुद्धा
जन्माला आल्यापासून नव्हे, त्या पोटात असल्यापासूनच त्याच्या मनावर असे संस्कार करतो, बाळा भरपूर मोठा हो, उत्तम शिक्षण घे, भरपूर मोठा हो आणि भरपूर पैसे कमव, भरपूर पैसा कमव. या लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता आज तुम्ही आम्ही सगळे धावतो, सगळे पळतो. पण याही पेक्षा अशी जगन्माता आहे की जी खऱ्या अर्थी राक्षसांचा निपात करण्याकरता सिद्ध झाली, कटिबद्ध झाली. अशी सिद्ध झाली, कटिबद्ध झाली की 8 हातात तिने शस्त्र घेतली. ज्ञानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, क्रियालक्ष्मी हातामध्ये शस्त्र घेतली. 8ही हातांमध्ये शस्त्र धरलेली ती अष्टभुजा जगदंबा सिद्ध झाली. सगळ्या देवतांनी तिची स्तुती गायली. महिषासुरादी रक्तबीज चंडमुंड नावाचे राक्षस ज्यावेळी पृथ्वी तलावर थैमान घालतात, मनुष्याला धड जगता येत नाही, अशा वेळी ही जगदंबा उभी ठाकते तुमच्या माझ्याकरता. साधूंचं रक्षण करायला, दुष्टांचा परित्राण करायला आणि धर्माची स्थापना करायला भगवतीने अवतार घ्यावा. ती अवतार घेते आणि 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करते. ती जगदंबा कशी आहे, तिची ओळख तुम्हाला मला नाथांनी जर करून दिली नसती तर झाली नसती. काय केली हो? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुरमर्दना भक्ता लागी तू, भक्ता लागी तू, मागितला आमच्या नाथांनी. आईचा जोगवा मागुनी ठेविला, एका जनार्दनी एकपणे देखिला. जन्म मरणाचा वर्णाचा फेरा मी चुकविला. आईचा जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन. आई राजा उध म्हणून जागर घातला होता संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी. संतांनी आम्हाला देवदेवतांची ओळख करून दिली, आठवण करून दिली. कारण देव आणि संत दोन नाहीच. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलंय. याच संत एकनाथांनी 16व्या शतकामध्ये आई जगदंबेकडे गारहणं घातलं होतं. तिची याचना केली होती. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांकडे सगळ्या साधू संतांनी गारहणं घातलं होतं.
कारण 350 वर्षाचा गुलामीचा अंधकार इतका भयान भीषण होता की सुलतानांचे आक्रमण, लढाया व्हायच्या, मोगलांची आक्रमण, यवनांचे अत्याचार, घरदार जळून राख व्हायची आणि आमच्याच घरातल्या बाया बापड्यांची अब्रू डोळ्या देखत लुटताना बघना पलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशा भयान भीषण परिस्थितीमध्ये महाराष्ट्र होता आणि 3.5 शक्तिपीठांकडे सगळे साधू संत गारणं घालत होते, बये दार उघड म्हणून. आई जगदंबे दार उघड. नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया साकार, घेऊन 10 अवतार करीसी दुष्टांचा संहार गे माझी आई. म्हणून तिच्याकडे आई जगदंबेकडे याचना केली. ती जगदात्री आहे. या जगदात्रीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. म्हणून असे संत नेमके कसे आहेत की ज्या संतांनी आम्हाला देवाजवळ नेलं, नवे देवत्व नराचा नारायण होण्याकडची वाटचाल शिकवली. नर अगर करणी करे तो नर का नारायण बन जाय. काय करायचंय नारायण होण्याकरता? एक पाथरवट मूर्तिकार काम चालू होतं बरं का, मूर्ती बनवण्याचं. आई जगदंबेची मूर्ती बनवायचं काम चालू होतं. मस्त आता नवरात्रीचे दिवस आले होते आणि मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. मी गेले, ओबड धोबड असा तो टोकेरी दगड होता आणि मला राहवलं नाही म्हणून त्या शिल्पकाराला, त्या मूर्तिकाराला मी विचारलं, बाबा म्हटलं काय करताय तुम्ही? तो म्हणाला, ताई मूर्ती घडवतोय. म्हणलं एवढा तो ओबड धोबड टोकेरी दगड आणि त्या दगडातनं इतकी सुंदर लक्ष्मी आईची मूर्ती तुम्ही करणारच कशी? कशी केली? कारण इतका तो ओबड धोबड भला मोठा टोकेरी दगड होता, त्याला मूर्ती बनवायची लक्ष्मी मातेची. आणि मूर्ती घडवत असताना मी आपलं माझा बावळटासारखा प्रश्न म्हटलं, केलंच कसं हे सगळं, तुम्ही करतायच कसं? ते म्हणले, ताई तुमच्या शब्दात सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले, त्या दगडात आधीच मूर्ती आहे, त्या दगडामध्ये देवीची मूर्ती आधीच आहे म्हणले, फक्त ती दृष्टी आपल्याकडे पाहिजे बघण्याची. त्या दगडामध्ये मूर्ती आधीच आहे, फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला, आतमध्ये मूर्ती आहे तीच आहे. आमचं तरी वेगळं काय असतं मला सांगा? छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे, त्याचं माणूस हे नाव. आम्हाला सुद्धा दैवाचे तडाखे बसावे लागतात, तेव्हा आमची मूर्ती घडते, व्यक्तिमत्व घडतं, चारित्र्य आणि चरित्र दोन्ही घडतं. आणि हे घडण्याकरता महाराष्ट्रामध्ये सद्विचारांचं सिंचन करणारे आमचे सगळे संत महात्मे आहेत बरं का. ज्ञानोबांच्या पासून तुकोबरायांपर्यंत, निळोबरायांपर्यंत, अलीकडच्या सच्चिदानंद सद्गुरु श्री साईबाबांच्या पर्यंत, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, अनेक संतांनी आम्हाला ही भक्तीची वाट दिली. म्हणून या संतांचं अवतरण, या संतांचं प्राकट्य कशा करता हे सांगतात नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणापासून. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. सावकाश तुमच्या पद्धतीने चालू दे, काही माझी अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल आपण जागे आहेत का सगळे? काही अवघड वाटतंय नाही ना? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. या नाथांच्या मर्यादेत कीर्तन करायला आवडतं, त्यामुळे श्रोत्यांनी सुद्धा त्या जबाबदारीने कीर्तन श्रवण केलं पाहिजे, ही माझी धारणा आहे. त्यामुळे खूप लक्ष देऊन ऐका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. संतांचं अवतरण कशा करताय? संतांचे तुमच्या माझ्यावर असलेले उपकार किती आहेत, या सगळ्याचा उहापोह करायला गेलो ना, तर माऊलींचा हरिपाठ समोर ठेवा. एका हरिपाठासाठी माऊलींचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी ठरेल. नाथांचं भागवत असू दे, तुकोबांची गाथा असू दे, पण हे सगळं आम्ही एका बासनात पोथीत गुंडाळून ठेवून दिलंय घरात, है की नाही? एक आजी होती, छान लेकाला एकुलता एक मुलगा, इतकं त्याला लहानाचं मोठं केलं, भरपूर वाढवलं, प्रचंड पैसा कमवायला शिकवलं, शिक्षण दिलं. पती निघून गेला, त्यामुळे एकटी विधवा आयुष्य जगली. पण मुलाला खूप सुंदर शिकवलं आणि परदेशी शिकायला पाठवलं. बरं का, ऐकताय ना सगळे? परदेशी शिकायला पाठवलं. पहिली 2 वर्ष जवळ असलेल्या पैशांवर जमलं, भागलं. मुलगा गेला आणि 3ऱ्या वर्षी हीच म्हातारी आजी भीक मागायची वेळ आली. हो, भीक मागायची वेळ आली. लोक नावं ठेवायला लागले, आजीबाई इतकं केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं रान केलं. बघा, सगळं माहितीये तुम्हाला. जीवाचं रान केलं, सगळं केलं, पण म्हणले काहीच उपयोग नाही. तुमचा लेक तुमच्याकडे बघत सुद्धा नाही, येत सुद्धा नाही. म्हणाले काय उपयोग आहे शिक्षण देऊन आणि संस्कार करून? तर ती आजी म्हणली, नाही ग, मुलगा येत नाही हे मान्य आहे, पण दर महिन्याला काहीतरी म्हणली पाठवतो, मला चिठ्ठी पाठवतो, काहीतरी कागद पाठवतो. म्हटलं कसले कागद आहेत बघू बरं. आज जाऊन बघितलं तर चेक होते, दरवर्षी आलेले 50-50 हजाराचे चेक असे लटकून ठेवले होते, आठवण म्हणून. त्यांना माहितीच नव्हतं, जुना काळ, त्या म्हातारी आजीला माहितीच नव्हतं की या चेक मधून आपल्याला पैसे काढायचे. मला सांगायचंय दृष्टांत यासाठी की असं करोडो रुपयांचे चेक तुमच्या माझ्या घरात आहेत, ग्रंथांच्या रूपाने. आणि हे घरातच असून आम्ही त्याला असं गुंडाळून ठेवले की काय बिशाद ज्ञानेश्वरीची बाहेर येईल. गुंडाळून ठेवले पोथीत आवळून. करोडो रुपयांचे चेक ग्रंथांच्या रूपाने तुमच्या माझ्या घरात आहेत, पण आम्ही मात्र भीक मागतोय बाहेर. मला माफ करा. का? मानसिक स्वास्थ्य नाही, शांतता नाही, समाधान नाही. सध्या सगळ्या जगाची भूक आहे. सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य वखवक वाढवली, नुसती समाधानच नाही. शेजारी एखादी वस्तू आली की आमची गृहिणी अशी नुसतं वर खाली जीव होतो, आपल्याकडे कधी येणार, आपल्याकडे कधी येणार. दुनिया एका बाजूला आणि शेजारी एका बाजूला असतात. त्यामुळे अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात दुसरं कुठलंच नाही, असं एक वाक्य आहे. आम्ही दुसऱ्यासारखं जगायला बघतो, दुसऱ्यासारखं वागायला बघतो. परमेश्वरांनी स्वतंत्र अस्तित्व देऊन तुम्हाला मला जन्म दिलाय की नाही? मग स्वतःतली आतली श्रीमंती ओळखूया, जी संतांनी ओळखली. 16 वर्षाच्या ज्ञानदेवांना आत्मचैतन्याचा साक्षात्कार झाला आणि संजीवन समाधी तत्वापर्यंत पोहोचले. सोपं नव्हतं. जगाने काय दिलं? फक्त अवहेलना, अपमान, त्रास, दुःख सगळं दिलं. पण त्याच ज्ञानदेवांनी सिद्ध करून दाखवलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. कारण माहिती होतं की माझा अवतार कार्य या करताच आहे, मला लोकांचा उद्धार करायचा आहे. का बरं आपला उद्धार करावासा वाटला संतांना? कारण मनुष्य नावाची जात, मनुष्य नावाचा प्राणी जन्माला आलाय खरा, पण आपलं हित कशात आहे, आपला उद्धार नेमका कशाने होईल ते कळत नाही. म्हणून तर संध्याकाळ झाली की झी टॉकीज पुन्हा आम्हाला हलूच वाटत नाही, झी मराठी पासून. खरं तर ही वेळ आपली झी मराठीची आहे बरं का महिला मंडळ. आपण एवढा अमूल्य वेळ सोडून इथं आलात की नाही म्हणून आपलं कौतुक आहे. एकदा तुमच्यासाठी टाळ्या जोरदार आपणच वाजवायच्या. कारण बघा ना, टीव्ही असू दे, सोशल मीडिया असू दे, व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, या सगळ्यांच्या इतक्या आम्ही आहारी गेलो आणि आधुनिक सुखाच्या मागे लागता लागता आमचं मूळ अध्यात्म, भक्ती तत्व, श्रीमंती, भारतीय परंपरा, व्रतवैकल्य हे सगळं बाजूला पडलं आणि नको त्या गोष्टींच्या आहारी आम्ही जायला लागलो. पतित व्हायला लागलो हिंदू धर्मापासून. मस्तकाला टिळा नाही, वाणीमध्ये मंत्र नाही, मनात श्रद्धा नाही, हातात शस्त्र नाही, काहीच नाही. आम्हाला काहीच नकोय, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. अशी झापडं लावल्यासारखे जीवन
आमचा समाज जगायला लागतो आणि फक्त स्वार्थी आणि सुखलोलुपता आजूबाजूला वाढतीये. ज्या सुखाचा अट्टहास किंवा हव्यास आम्ही करतोय ते सुख मिळतंय असं वाटतं, पण ते चिरंतन टिकत नाही. वाट्याला दुःख येतं आणि दुःख आलं की सगळं खापर देवावर फोडून आम्ही रिकामे होतो. आई जगदंबे बघवलं नाही का ग तुला, कसं ग केलंस, काय ग केलंस. पण संतांनी शाश्वत सुखाचा आनंद समाधान कसं मिळेल याचा मार्ग दाखवला. म्हणून साक्षात परब्रह्म प्रत्येक जातीत जन्माला आलं संतांच्या रूपाने. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. बघा ना, प्रत्येक कुळात संतांचा अवतार आहे की नाही. ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, गोरोबा काका आहेत, सावतामाळी आहेत, आमचे सेना नावी आहे, सज्जन कसाई आहे, सगळे आहेत. सगळ्या कुळात सगळ्या जातीत संतांनी अवतार घेतले, जन्म घेतले. पण आम्ही अशी माणसं दुर्दैवी की आम्ही संतांना सुद्धा जातीत वाटलं. मला खरं सांगा, आज आम्ही जातीपातीची राजकारण करतो. संतांना महापुरुषांना जातीमध्ये वाटून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज अमुक एका जातीचे म्हणून एखादा समाज पेटून उठतो, राजांच्या नावाचा उदो उदो करतो आणि त्यावर राजकारण होतात. अमुक एक संत ज्ञानोबा अमुक एका जातीचे, तुकोबा अमुक एका जातीचे, सावतामाळी अमुक एका जातीचे, गोरोबा काका, सेना नावी, सजन कसाई, गान्होपात्रा, जनाबाई, सगळे संत आम्ही वाटून घेतले. आणि संतांना जर आम्ही जातीत वाटलं तर आम्ही मातीत जाऊ एवढं निश्चित आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये यासाठीच येऊन बसायचं श्रोते हो. हे जनजागरण आहे, हा विनोद नाही. मुळात पहिली गोष्ट, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोची नाही असं म्हटलंय. आत्मरंजन भवरंजन व्हावं याकरता कीर्तन आहे. मनोरंजनाची गोष्ट म्हणजे कीर्तन नाही. पहिलं डोक्यात आणि मेंदूत आणि हृदयात पक्क करून घ्या, मनोरंजनासाठी कीर्तन नाहीये. आत्मरंजन व्हावं, मी कोण आहे याची प्रचिती यावी. म्हणून इथे कीर्तनाच्या मंडपात प्रांगणात आपण आलात की नाही, काय बदल होतो. माझी माऊली म्हणते, येथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. इथं कुठंही तपश्चर्या करायला सांगितली का, जंगलात जायला, भगवी कपडे घाला, सगळा संसार सोडा आणि तिकडे जाऊन तपश्चर्याला बसा, नाही नाही. येथ मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता, इतकं सोपं सांगितलं ज्ञानोबांनी. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. माझी आयता मोक्ष आम्हाला कीर्तनात दिला संतांनी. आणि म्हणून या कीर्तनामध्ये आल्यानंतर आमचे पाय आपोआप चौरंग होतात, हात आपोआप बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात, हृदय गाभारा बनून जातं, सिंहासन बनतं तिथं आणि साक्षात लक्ष्मी माता तिथं प्रतिष्ठित होते. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. इथे आल्यानंतर हा अनुभव मिळतो. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. कीर्तनात देव नाचतो. कीर्तनात असतो का हो देव? असतो ना. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग
परमेश्वर असतो या श्रद्धेने आपण कीर्तन श्रवण करायचं. म्हणून म्हटलं वक्त्याची आणि श्रोत्याची काहीतरी जबाबदारी राहते कीर्तनामध्ये. उगीच टाइमपास नाही, लाईफ पास करण्याचं शास्त्र म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल संतांनी आम्हाला ही भक्ती शिकवली, साधी सोपी करून शिकवली. म्हणून तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, या सगळ्यांचं एकच जीवन कार्य ध्येय होतं की जगाचा उद्धार करणं. उद्धरावया आले दीन जना, सगळ्यांचा उद्धार करायचा होता. म्हणून अनेक 12 मावळातल्या लोकांना देहू निवासी असलेले तुकोबाराय फक्त देवळात बसून टाळ कुटायला शिकवत नव्हते. छत्रपती शिवप्रभूंचं स्वराज्य आकाराला येत होतं काही अंतरावर असलेल्या पुण्यामध्ये, कसब्या पुण्यामध्ये. आणि तुकोबरायांचं धर्मकार्य चाललं होतं देहूमध्ये. कीर्तनाच्या प्रसार प्रचारामधून धर्माचं जागरण तुकोबराय करत होते, भक्ती शिकवत होते समाजाला. आणि एवढंच नाही, अफजल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण ज्यावेळी स्वराज्यावर चालून येतो त्यावेळी छत्रपती शिवप्रभू तुकोबरायांचं मार्गदर्शन घेतात. महाराज करू काय? महाराज हातात टाळ जरी घेऊन भजन करायला शिकवत असले तरी सुद्धा या देशाच्या हिंदवी स्वराज्य संस्थापकांना आज्ञा करतात, आदेश देतात. शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. विंचू जर शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर बसला तर आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही देवापेक्षा मोठे विंचू स्वामी, त्यालाही दुधाचा अभिषेक आपण नाही घालत. तिथं पैजाराचंच काम आहे ना. मग अधमाशी तो अधम, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. हे सगळं संतांना आम्हाला वेळोवेळी ओरडून ठासून सांगावं लागलं, सावध करावं लागलं, हिताच्या ठिकाणी जाग करावं लागलं. आणि म्हणून या संतांचं एकमेव कार्य उद्धरावया आले दीन जना. 12 मावळातल्या लोकांना एकत्र करायचं तुकोबरायांनी. सगळ्यांना एकत्र घ्यायचे आणि शिवशंभू महादेवांच्या पिंडी समोर शपथ घ्यायला लावायचे. स्वराज्य कार्यासाठी एकत्र जा, छत्रपतींच्या कार्याला समर्पित व्हा. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने आपण या देवाचं, देशाचं आणि धर्माचं काहीतरी देणं लागतो हे सर्वसामान्य जनतेला कळावं. याकरता धर्म या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगतात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे वाढवावे नाम असं म्हटलंय तुकोबरायांनी. माझं कार्य काय आहे? कशासाठी अवतरण झालं? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशासाठी आलो? जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा. त्यामुळे हे अवतरण सोपं नव्हतं, साधन होतं. आमच्यासारखे आम्ही जन्माला येतो, निघून जातो, पण संतांचं अवतरण काहीतरी वेगळं आहे. आले होते धर्माचं पालन करायला, नामाचं बीज जगामध्ये रुजवायला, वाढवायला, भगवंताच्या प्रतीचं नामाचं प्रेम वाढवायला. आणि असे संत आल्यानंतर होतं काय? अनेक ब्रह्मादिकांनी सुद्धा ज्यांच्या पायाशी जावं अशा घटना संत चरित्रामध्ये घडतात. एवढंच नाही, संतांच्या नामाचा उच्चार जरी केला तरी आमच्या ठिकाणचं पाप नष्ट होतं. दुसऱ्या चरणात नामदेव महाराज ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्याचे त्याचे वंदिती पायवनी, वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवनी.
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाते. संतांच्या नामाचा आठव केला तरी आमच्या ठिकाणचा पापांचा नाश होणार आहे बरं का. कारण मनुष्य स्वभाव असा आहे, काम क्रोधादी विकारांच्या प्राबल्यामुळे आम्ही पाप प्रवृत्त होतो. हातून पाप घडतं आमच्या. आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं आधी, मग शरीराकडून क्रिया घडते. मनात पाप येतं. मग या सगळ्या विकारांचा नाश व्हायचा असेल तर संतांच्या जवळ गेलं पाहिजे. संतांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्हाला चाललं पाहिजे. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी. का जावं वाटलं छत्रपती शिवप्रभूंना तुकोबांच्या कीर्तनात? पुण्यामध्ये निवडुंगा विठोबाला तुकोबरायांची कीर्तनं रंगायची, देहूमध्ये महाराजांची कीर्तनं रंगायची. आणि या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवप्रभू राजांच्या तुकोबांच्या कीर्तनात येऊन बसायचे. एवढा अधिकार होता भक्तीचा, एवढं सामर्थ्य होतं की पांडुरंग कीर्तनामध्ये नाचत होता नामदेव महाराजांच्या. इतका नाचायचा, पितांबर सुटला तरी भान नव्हतं देवाला. एक चिटाणी झाली चंद्र भाग्यवाळवणी.